बुंदीचे लाडू म्हटलं की थोडंसं टेन्शन येतं की पाक तर नीट जमेल ना, बुंदी पाडता येईल ना. तर हे बुंदीचे लाडू बघा, आपण बुंदी न पाडता अगदी अचूक प्रमाणात साखरेचा पाक करून बनवलेले आहेत. तर ते कसे बनवलेले आहेत त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. आणि हे लाडू अगदी झटपट होतात. तुम्ही जर नवशिके असाल, पहिल्यांदा बनवत असाल तरी देखील तुम्हाला अगदी सहज बनवता येतील. नमस्कार, मी जाई आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते जाईज रेसिपीमध्ये. तर आज आपण जाईज रेसिपीमध्ये 1 किलो रेडीमेड बुंदीपासून बुंदीचे लाडू कसे बनवायचे हे बघणार आहोत. आता बुंदीचे लाडू म्हटलं की बऱ्याच जणांना बुंदी पाडता येत नाही किंवा साखरेचा पाक नीट जमत नाही. बुंदीचे लाडू मात्र खायला आवडतात, पण बुंदीच पाडायला जमत नाही किंवा साखरेचा पाक नीट करायला जमत नाही. तर अशा लोकांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. आता बुंदीचे लाडू म्हटलं की साखरेचा पाक जर नीट परफेक्ट जमला तरच तुमचे लाडू मौसूद आणि खुसखुशीत असे तयार होतात. आता बऱ्याच रिक्वेस्ट आल्या होत्या की 1 किलो रेडीमेड बुंदीपासून बुंदीचे लाडू कसे बनवायचे हे दाखवा. आता 1 किलो रेडीमेड बुंदीसाठी साखरेचं प्रमाण किती घ्यायचं आणि साखरेचा परफेक्ट असा एकतारी पाक कसा बनवायचा हे मी या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सांगितलेलं आहे. आता जर समजा लाडवाचं मिश्रण तुमचं खूप कोरडं झालं, म्हणजे पाक खूप पुढे गेला किंवा कच्चा राहिला, तर अशा वेळेस काय करायचं हे देखील मी या व्हिडिओमध्ये अगदी व्यवस्थित असं सांगितलेलं आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता अगदी सोप्या पद्धतीने रेडीमेड बुंदीपासून बुंदीचे लाडू कसे बनवायचे हे बघूया. तर रेडीमेड बुंदी बनवण्यासाठी इथे मी बरोबर 1 किलो रेडीमेड बुंदी घेतलेली आहे आणि इथे मी मोतीचूर बुंदी म्हणजे एकदम बारीक अशी बुंदी विकत आणलेली आहे. तर दिवाळी सुरू होण्याच्या आधी बऱ्याच मिठाईंच्या दुकानामध्ये अशी रेडीमेड बुंदी तयार करून विकली जाते. आता ज्यांना बुंदी पाडायला जमत नाही पण बुंदीचे लाडू मात्र खायला फार आवडतात किंवा जे नवशिके असतात त्यांना बुंदी पाडायला जमत नाही, अशा लोकांसाठी हा रेडीमेड बुंदीपासून बुंदीचे लाडू बनवणे हा एक उत्तम पर्याय आहे. तर हे बघा, या बुंदीला मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि ही बुंदी एकदम बारीक अशी बुंदी आहे, कारण याचे लाडू बांधल्यानंतर ते लाडू खूप छान दिसतात. तुम्हाला जर अजून मोठी बुंदी हवी असेल तर ती देखील मिठाईच्या दुकानांमध्ये मिळाली जाते. तर आता आपली बुंदी तयार आहे. आता यामध्ये घालण्यासाठी साखरेचा आपण एकतारी पाक तयार करून घेऊयात. तर पाक तयार करण्यासाठी एक मोठी कढई घ्यायची, जेणेकरून पाक तयार झाल्यानंतर आपली ही संपूर्ण बुंदी या कढईमध्ये बसली पाहिजे. तर 1 किलो रेडीमेड बुंदीसाठी आपल्याला इथे बरोबर 1 किलो साखर घ्यायची आहे. तर साखरेचं प्रमाण इथे मी तुम्हाला अगदी योग्य सांगितलेलं आहे. 1 किलोपेक्षा जास्त साखर घालायची नाही किंवा कमी देखील करायची नाही. आता या साखरेमध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे. तर साखर बुडेल इतपत आपल्याला पाणी ओतायचं आहे. तर इथे मी साधारण 1.5 मोठा ग्लास पाणी ओततीये. तर साधारण यामध्ये मी 400 ml पाणी ओतलेलं आहे. आणि जरी तुम्हाला ग्लास किंवा mlचा अंदाज नाही आला तर साखर बुडेल इतपत यामध्ये तुम्ही पाणी घाला. आता गॅस मोठा करायचा आणि याला सतत हलवत यातील साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची. तर हे बघा, या पाकामधील साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. आता काय करायचं, गॅस मोठाच ठेवायचा आणि या पाकाला एक उकळी यायची वाट बघायची. तर हे बघा, या पाकाला उकळी आलेली आहे. आता काय करायचं, गॅस मोठाच ठेवायचा आणि याला एक 5 मिनिट असंच उकळवत ठेवायचं, म्हणजे आपला एकतारी पाक हळूहळू तयार होईल. आणि या पाकाला अधूनमधून थोडं हलवत राहायचं, त्याला असंच सोडून द्यायचं नाही. तर हे बघा, 5 मिनिट झालेले आहेत. आता आपण चेक करूयात की आपला एकतारी पाक तयार झाला आहे की नाही. तर या पाकामधील थोडासा पाक या प्लेटवरती घेऊन बघायचा आणि हा प्लेटवरचा पाक पूर्णपणे थंड करायचा आणि मगच याला चेक करायचं. आणि हा पाक थोडासा बोटावरती घ्यायचा आणि अंगठा आणि त्याच्या शेजारचं बोट या दोन्ही बोटांनी हा पाक चेक करायचा. तर हे बघा, या पद्धतीने. आणि तुम्ही बघू शकता याची अशी एक तार बनत नाहीये, म्हणजे आपला अजून एकतारी पाक असा तयार झालेला नाहीये. आता या पाकाला असंच अजून एक 2 मिनिट आपण उकळवत ठेवूया. तर अजून एक 2 मिनिट झालेले आहेत. मी याला असंच उकळवत ठेवलं होतं. आता आपण परत एकदा चेक करूया आणि तुम्ही बघू शकता या पाकाची परफेक्ट अशी एकतार बनतीये, म्हणजे आपला हा एकतारी पाक तयार झालेला आहे. आता या स्टेजलाच गॅस बंद करायचा आणि लक्षात घ्या की पाक चेक करत असताना तो थंड झाल्यावरती चेक करा. गरम गरम जर तुम्ही पाक चेक केलात तर तुम्हाला पाकाचा अंदाज येणार नाही आणि तुमचा पाक बिघडू शकतो. आता गॅस मी बंद केलेला आहे. आता यामध्ये आपण एक मोठा चमचा तूप घालायचा आहे. तुपामुळे लाडवाला खूप मस्त चव येते. आणि त्याचसोबत यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा वेलची पूड घालायची आहे आणि त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी खरबुजाच्या बिया म्हणजेच मगजबी घालायची आहे आणि अगदी पाव चमचा भर यामध्ये मीठ घालायचं. तर रेडीमेड बुंदीमध्ये मिठाचं प्रमाण थोडंसं कमी असतं, त्यामुळे इथे आपण मीठ घालतोय. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे पाणी घालायचंय. आता या पाकामध्ये पाणी का घालायचं, तर याला पाक मोडणं असं म्हणतात. तर आपला हा साखरेचा पाक पटकन तर थंड होणार नाहीये,
तर कढई आपली गरम असते, खालून गॅसचा बर्नर देखील गरम असतो आणि त्यामुळे त्या उष्णतेमुळे आपला पाक थोडासा पुढे जाऊ शकतो आणि त्यामुळे यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घातल्यामुळे आपला पाक पुढे जात नाही आणि लाडू आपले अगदी मऊसूद असे तयार होतात। तर आता आपला पाक तयार झालेला आहे। आता यामध्ये आपण बुंदी घालून घेऊयात। आता या बुंदीला या पाकामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर ही बुंदी या पाकामध्ये मुरली पाहिजे इतपत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता ही बुंदी या पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाली की या लाडवाच्या मिश्रणाला एक सारखं करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवायचं आणि याला साधारण 1 ते 2 तास असंच मुरत ठेवायचं। म्हणजे हा साखरेचा पाक ही बुंदी पूर्णपणे शोषून घेते आणि आपले लाडू वळायला छान येतात। फक्त एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की रेडीमेड बुंदी खूप जास्त टिकण्यासाठी थोडीशी जास्त तळलेली असते, त्यामुळे ती थोडी कडक असते आणि आपली घरी बुंदी पाडलेली असते ती जास्त तळलेली नसते। त्यामुळे रेडीमेड बुंदी थोडीशी कडक असल्यामुळे म्हणजे ती जास्त तळली गेल्यामुळे तिच्यामध्ये पाक मुरायला थोडासा वेळ लागतो। आता यावरती आपण झाकण ठेवूयात आणि याला साधारण 1 ते 2 तास असंच मुरायला ठेवून देऊयात। तर साधारण 1 तासभर झालेला आहे। आता आपण झाकण काढूयात। आता या बुंदीला आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचंय। असं केल्याने काय होतं, वरची जी कोरडी बुंदी असते ती देखील पाकामध्ये चांगली मिक्स होते आणि तुम्ही बघू शकता आपला हा पाक खालच्या बाजूने अजून थोडा ओलसरच आहे, अजून पूर्णपणे पाक बुंदीमध्ये मुरलेला नाहीये। आता या बुंदीला परत एकदा मिक्स करून झालं की याला परत एक सारखं करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवायचं आणि याला एक अर्धा ते पाऊण तास असंच ठेवून द्यायचं, कारण अजून हे लाडू आपले वळायला आलेले नाहीयेत आणि मध्ये मध्ये चेक करत राहायचं की आपले लाडू वळायला आलेत की नाही। तर हे बघा अजून 1 तासभर मी या लाडवाच्या मिश्रणाला चांगलं मुरत ठेवलं होतं। आता आपण परत एकदा चेक करूयात। आता काय करायचं, सुरुवातीला याला खालून मिक्स करत जायचं। कधी कधी काय होतं, हा साखरेचा पाक तळाला जाऊन बसतो आणि वरची बुंदी थोडीशी कोरडी राहते, त्यामुळे खालून मिक्स करायचं म्हणजे खालचा साखरेचा पाक देखील सगळ्या बुंदीमध्ये अगदी व्यवस्थित मुरला जातो। तर हे बघा आपला हा साखरेचा पाक या बुंदीमध्ये चांगला मुरला गेलेला आहे आणि खाली तळाला देखील अजिबात पाक राहिलेला नाहीये आणि या बुंदीने हा पाक पूर्णपणे शोषून घेतलेला आहे। अजिबात ही बुंदी ओलसर वगैरे दिसत नाहीये। तर सुरुवातीला या लाडवाच्या मिश्रणामधील गुठळ्या संपूर्णपणे मोडून घ्यायच्या आणि मग लाडू बांधायला घ्यायचे। आता या बुंदीमधील थोडीशी बुंदी हातावरती घ्यायची आणि याचा लाडू बांधून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता आपला हा साखरेचा पाक अगदी परफेक्ट झाल्यामुळे लाडू अगदी सहज वळता येतोय आणि चांगला बांधता येतोय। आणि बुंदीचे लाडू बांधताना थोडेसे घट्टच बांधायचे, सैलसर बांधायचे नाहीत, म्हणजे ते सुटणार नाहीत। तर हे बघा आपला हा सुंदर असा लाडू तयार झालेला आहे। आता या लाडवाला मी एका ताटामध्ये ठेवून देते आणि याच पद्धतीने बाकीचे सगळे लाडू बांधून घेते। फक्त लक्षात घ्या की हे मिश्रण थोडं कोमट आहे, तोवर हे लाडू अगदी सहज बांधता येतात आणि हे मिश्रण जसजसं थंड होतं तसं हे लाडू वळायला थोडंसं जड जातं। त्यासाठी अजून कोणाची तरी मदत घ्यायची, म्हणजे हे लाडू पटकन वळून तयार होतील। आता समजा तुमचा हा साखरेचा पाक पुढे गेला किंवा तुमची बुंदी खूप कोरडी पडली, लाडू अजिबातच वळता येत नाहीयेत, तर अशा वेळेस काय करायचं, तर या लाडवाच्या मिश्रणावरती थोडंसं कोमट पाणी शिंतोडायचं। खूप पण पाणी घालायचं नाही, अगदी थोडंसं पाणी शिंतोडायचं आणि या मिश्रणाला एक 5 ते 10 मिनिट तसंच मुरत ठेवून द्यायचं आणि मग लाडू वळायला घ्यायचे। तुमचे लाडू अगदी सहज वळता येतील। तर हे बघा तुमच्याशी बोलत बोलत आपला दुसरा लाडू देखील अगदी सुंदर असा तयार झालेला आहे। आता याच पद्धतीने मी पटकन बाकीचे सगळे लाडू वळून घेते। तर हे बघा इथे माझे हे सगळे लाडू बनवून तयार झालेले आहेत आणि या लाडवांचं टेक्स्चर बघा काय सुंदर आलेलं आहे आणि साधारण 1 किलो रेडीमेड बुंदीपासून 2 किलो लाडू आरामात तयार होतात। म्हणजेच 1 किलो रेडीमेड बुंदीमध्ये 40 ते 45 लाडू आरामात तयार होतात। आता यातील एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते आणि तुम्ही बघू शकता आपला हा बुंदीचा लाडू मऊसूत आणि खुसखुशीत असा तयार झालेला आहे आणि आपला हा साखरेचा एकतारी पाक परफेक्ट झाल्यामुळे हे बुंदीचे लाडू अगदी मऊसूद असे तयार झालेले आहेत, अजिबात कडक वगैरे झालेले नाहीयेत। तर तयार झाले आपले पटकन तयार होणारे सगळ्यात सोपे रेडीमेड बुंदीपासून बुंदीचे लाडू। तर पाहिलेत ना, इथे आपण रेडीमेड बुंदीपासून अगदी मऊसूद आणि खुसखुशीत असे बुंदीचे लाडू बनवले। फक्त व्हिडिओमध्ये मी ज्या छोट्या मोठ्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जरूर फॉलो करा। जसं की पाक उकळायला लागला की एक 5 ते 7 मिनिटांनी एक तारी पाक व्हायला सुरुवात होते, त्याहून जास्त तुम्ही पाकाला उकळवायचं नाही, नाहीतर तुमचा पाक पुढे जाईल आणि लाडूचं मिश्रण कोरडं होईल आणि लाडू नीट वळता येणार नाही। आणि या व्हिडिओमध्ये मी पाक मोडण्याची जी पद्धत सांगितलेली आहे ती जरूर फॉलो करा, ती खूप उपयोगाला ठरते। कारण पाकामध्ये म्हणजे पाक तयार झाल्यानंतर त्यामध्ये 1-2 चमचे पाणी घातल्यामुळे तुमचा पाक पुढे जात नाही आणि लाडू वळायला अगदी सहज सोपे येतात।
आता समजा तुमचं लाडवाचं मिश्रण खूप कोरडं झालं किंवा पाक पुढेच गेला, तर अशा वेळेस काय करायचं, या लाडवाच्या मिश्रणावरती अगदी थोडंसं पाणी शिंतोडायचं आणि हे लाडवाचं मिश्रण झाकून एक 10 ते 15 मिनिट तसंच ठेवून द्यायचं। एक 10 ते 15 मिनिटानंतर तुमचं हे लाडवाचं मिश्रण थोडंसं मऊसूर होतं आणि लाडू अगदी छान वळायला येतात। आणि लक्षात घ्या की आपण इथे रेडीमेड बुंदी वापरलेली आहे आणि रेडीमेड बुंदी खूप जास्त टिकावी त्यासाठी थोडीशी जास्त तळलेली असते, त्यामुळे ही पाकामध्ये मुरायला वेळ लागतो, कारण ही बुंदी थोडीशी कडक असते। आणि समजा तुमचा जर हा पाक कच्चा राहिला, बुंदी पाक शोषूनच घेत नाहीये, तर अशा वेळेस काय करायचं, या लाडवाच्या मिश्रणाला अजून 1-1.5 तास तसंच ठेवून द्यायचं। थोड्या वेळाने का होईना ही बुंदी पाक शोषून घेते आणि तुमचे लाडू अगदी छान वळायला येतात। आता ज्यांना दिवाळी फराळांच्या ऑर्डरी घ्यायच्या आहेत त्यांच्यासाठी इथे मी 1 किलो रेडीमेड बुंदीपासून बुंदीचे लाडू कसे बनवायचे याची अगदी परफेक्ट रेसिपी सांगितलेली आहे। त्यामुळे 1 किलो रेडीमेड बुंदीपासून साधारण 2 किलो लाडू आरामात तयार होतात आणि 40 ते 45 लाडू आरामात तयार होतात। तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझे व्हिडिओ आवडत असल्यास माझ्या जाईज रेसिपी चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू अशा छान नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।